राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत चाललेला आहे। काही ठिकाणी अचानकपणे जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला पाहू शकता, बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे। अजून पावसाची तीव्रता वाढत जाण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सतर्क राहावे, कारण की पुन्हा एकदा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहे। व्हिडिओ एक शेवटपर्यंत पहा। एकाच व्हिडिओत तुम्हाला सर्व जिल्ह्याची नावे देखील पाहायला मिळतील। सध्या स्थितीला पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस राहणार आहे। आत्ताची व्हिडिओ क्लिप तुम्ही स्टार्टिंगला पाहिलीच असेल। तो पाऊस बीड जिल्ह्यात मुसळधार सुरू आहे। तसेच दुसरा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळणार आहे। मॉडेलवरती ढगांची तीव्रता दाखवत नाहीयेत, परंतु अक्षरशः पाहायला गेलं तर जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यात देखील पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे। तुमच्या भागात पाऊस झालेला असेल तर कमेंट करून नक्की कळवू शकता, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील अंदाज लागेल की या ठिकाणी पाऊस चालू आहे। तसेच आता पुढील जिल्हा पाहूयात आपण। मराठवाड्यातील जिल्हा आहे तो म्हणजे जालना। तसेच छत्रपती संभाजीनगर तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस। लातूर जिल्ह्याचा देखील समावेश आहे, त्यामध्ये अहमदपूर तालुका असेल, बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुका असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तीव्रता चांगली पाहायला मिळेल। काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पाणी येण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। व शेतकरी मित्रांनो, त्यातले त्यात इकडे परभणी असेल, नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर भाग असेल, या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहील। तसेच विदर्भात देखील पावसाला पोषक वातावरण आहे। तसेच अलीकडे बुलढाणा, वाशिम असेल, यवतमाळचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार असा पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता बीड जिल्ह्यात कशा प्रकारे पाऊस सुरू आहे लाईव्ह तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवतो।